लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडे बेटी बचाओ बेटी पढाओ अन्य विभागासाठी आज मुंबईतील 9 रोजी पंतप्रधानांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्या लाडक्या बहिणींनी आम्हाला आशीर्वाद दिलाय त्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी, महिला सशक्तीकरण तसेच कुठलीही निधी लाडक्या बहिणींसाठी कमी पडू देणार नाही। बहिणींसोबत भेट योजना निधी कधीही कमी पडणार नाही। तसेच देशातील सर्वाधिक महिला बचत गट महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून बचत गटाचा देखील विचार केला जाईल। राज्यातील 1 कोटी बहिणींना लखपती दीदी बनवणार, मुलींसाठी KG to PG शिक्षण मोफत करणार, कारण बेटी बचाओ बेटी पढाओ आता मुलींचं शिक्षण फुकट होणार। यामुळे लाखो मुलींचं भविष्य व त्यांचं शिक्षण आता मोफत होईल। त्यामुळे मुलींच्या शिक्षणात कमी पडणार नाही, कारण संस्था चालकांच्या मनमानी कारभारामुळे कुठेतरी आळा बसेल। KG 2 मध्ये लहान मुलींना 10,000 15,000 रुपये घेतले जातात। PG मध्ये 20,000 ते 25,000 पर्यंत एवढा मोठा खर्च मुलींसाठी पालकांकडून जड होत आहे। म्हणून देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधन निमित्ताने मुलींच्या शिक्षणासाठी KG to PG मोफत शिक्षण व्यवस्था केली आहे। त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्र्यांचं शिक्षण मंत्र्यांचे अभिनंदन केले जात आहे। माननीय मोदीजींनी एक महत्वाची योजना आणली, लखपती दीदीची योजना। ही अतिशय महत्वाची योजना आहे। लखपती दीदी म्हणजे एकदा 1 लाख रुपये कमवले असं नाहीये, वर्षाला किमान 1 लाख रुपये कमवणारी बहीण म्हणजे लखपती दीदी आहे। आणि मला सांगताना आनंद वाटतो की मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये 25 लाख लखपती दीदी आपण तयार केल्या। या वर्षी पुन्हा 25 लाख लखपती दीदी आपण तयार करणार आहोत। आणि महाराष्ट्रातल्या माझ्या 1 कोटी बहिणी अशा असतील की ज्या लखपती दीदी असतील, हा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे। आणि माझ्या काही बहिणी तर इतक्या कर्तृत्ववान आहेत की त्या पहिल्या वर्षी लखपती दीदी म्हणल्या आणि आज त्या 10 लखपती दीदी झाल्या, 10 लाख रुपये कमवत आहेत। आणि स्वतःच्या कर्तृत्वावर केवळ सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन त्या ठिकाणी 10-10, 12-12 लाख रुपये वर्षाला माझ्या बहिणी आज कमवत आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात आज मला हे सांगताना आनंद वाटतो की मोदीजींच्या लखपती दीदी कार्यक्रमातही पहिल्या नंबरवर महाराष्ट्रच आहे। आणि आम्ही निश्चितपणे 1 कोटी बहिणींना या ठिकाणी लखपती दीदी बनवणार आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.